संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा। शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी। मोबाईल 09448 14 24 21। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगळीवेगळी आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या सांगेली गिरोबा उत्सवाचा रविवारी थाटात प्रारंभ झाला। सुमारे 350 वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या उत्सवासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। रविवारी होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ढोल ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात प्रारंभ झालेल्या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची सांगता गुरुवारी होणार आहे। गिरिजानाथाच्या या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यालाच गिरोबा उत्सव असं म्हणतात। दरवर्षी परंपरेप्रमाणे हा उत्सव धूमधडाक्यात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो। पंचक्रोशीतीलच नव्हे तर जिल्हाभरातून या उत्सवाचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक यावेळी उपस्थित राहतात। दरवर्षी गिरोबाच्या प्रतिष्ठापनेसाठी फणसाचं झाड निवडलं जातं। यावर्षी गिरोबा उत्सवासाठी देवकरवाडीतील तुकाराम राऊळ यांचं फणसाचं झाड निवडण्यात आलं होतं। त्याचवेळी म्हणजे खऱ्या अर्थानं महाशिवरात्रीपासूनच या उत्सवाला सुरुवात होते। त्यानंतर उत्सवस्थळी गेले 2 आठवडे विविध कार्यक्रम संपन्न झाले। रविवारी सायंकाळी गिरिजानाथ मंदिरात देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थ उपस्थित झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यावरील एका बाजूचे छप्पर मोकळे करण्यात आले। यावेळी देवाची पडली भरणे, शेष लावणे आदी पारंपरिक धार्मिक कार्यक्रम झाले। त्यानंतर गिरिजानाथ मंदिराकडून सवाद्य, निशाणकाठीसह देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थ सवाद्य मिरवणुकीने येथील नियोजित गिरोबा उत्सवस्थळी निघाले। उत्सवस्थळी पोहोचल्यावर सुहासिनींनी देवस्थानच्या मानकऱ्यांचे औक्षण केले। त्यानंतर गिरिजानाथाच्या मूर्तीसाठी निवडण्यात आलेल्या फणसाच्या झाडाची विधिवत पूजा अर्चा करून शेष लावून गाराणे घालण्यात आले। त्यानंतर हर हर महादेवच्या जयघोषात व ढोल ताशांच्या गजरात देवाचे झाड तोडल्यानंतर भाविक नतमस्तक झाले। सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत फणसाच्या खोडापासून गिरोबाची मूर्ती घडवण्यात सांगेली पंचक्रोशीतील शेकडो सुतार कारागिरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। मध्यरात्रीनंतर गिरोबाची मूर्ती साकारल्यानंतर पहाटेच्या सुमारास सवाद्य मिरवणुकीनं गिरोबाची ही मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी मंदिरात नेतात। देवाला खांद लावण्याचा नवस असल्यानं गिरोबाच्या या मूर्तीला खांद लावण्यासाठी भाविकांमध्ये चढावड असते। पुढे होळी आणि त्यापाठोपाठ गिरिजानाथाची मूर्ती असते। सोबत नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजीही असते। पहाटे 3:30च्या सुमारास मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचं नियोजन करण्यात आलं। तत्पूर्वी जुना देव नेमातून काढून त्या ठिकाणी या नवीन देवाची प्रतिष्ठापना केली जाते। उत्सवानिमित्त देवकरवाडी ते गिरिजानाथ मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं गिरोबा उत्सवाचा हा मार्ग उजळून निघाला होता। उत्सवाचा हा मार्ग भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेला होता। सांगलीच्या या महाउत्सवामुळे गावात उत्साहाचं वातावरण होतं। हजारो भाविकांनी यावेळी उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद लुटला। देवकरवाडी ग्रामस्थ, देवस्थान मानकरी यांनी उत्सवाचं उत्कृष्ट नियोजन केलं होतं। उत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज।